हॅलो, नमस्कार मंडळी. गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. काल थोडी सुट्टी घेतली, थोडा आराम केला आणि थोडा फॅमिलीबरोबर टाईम स्पेंड केला आणि बस आज रिफ्रेश होऊन परत आपल्या कामाला सुरुवात. सो आज आहे विकेंडचा वार आणि ह्यावेळेला विकेंडचा वार कोणावर असणार आहे तर मी खूप विचार केला. तसे कॅन्डिडेट्स होते 2-3, पण सगळ्यात पहिले म्हटलं आधी हिचा नंबर लावून टाकावा, कारण हिने जो हल्ला मचवला आहे आणि इतकं जे सगळीकडे एवढं हे केलं आहे ना, अवडंबर माजवलं आहे की अरे बापरे मला तो अवॉर्ड मिळालो, तर म्हटलं हिचीच आज टाक्की सगळ्यात पहिले करूया. So it's a new day, new start, and the day starts with all you lovely and beautiful people. आणि आज आहे स्पेशल दिवस आणि आज आता आमच्याकडे सगळ्यात एका कुठल्या तरी स्पेशल दिवसाच्या तयारीची तयारी होत आहे. एक आता स्पेशल ओकेजन आहे, तर तुम्हाला कळेलच काय आहे थोड्याच दिवसात. बचना तुम्हाला सांगेल. मी सांगितलं तर मग बचना माझ्यावर रागवेल, फुगेल आणि म्हणजे बच्चू माझ्यावर रागवली नाही पाहिजे, कारण ती माझी ओल्ड एंजल आहे. सो त्यामुळे ती तुम्हाला सांगेलच काय आहे. तर खूप जोरात तयारी चालू आहे. आज सगळे साडी घ्यायला जाणार आहे, तर मी पण जाणार आहे त्यांच्याबरोबर कारण मला पण एक साडी घ्यायची आहे. माझं सिक्रेट हे आहे ते, मी असं मला आवडतं म्हणून मी जातो साड्या चूज करायला. नाही तसं काही नाही आहे. बच्चू माझ्याशिवाय किंवा माझ्या चॉईस शिवाय काहीच घेत नाही, त्यासाठी मी जाणार आहे त्यांच्याबरोबर. तसं पण तुम्हाला काही वाटलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे, इट्स ओके. सो मी जाणार आहे. सो आजचं डेस्टिनी असणार आहे साडी शॉपिंग, तर आम्ही तिकडे जाणार आहोत. पुढे काय होणार आहे ते बच्चू तुम्हाला दाखवलंच ब्लॉगमध्ये. आता बघूया आपण बच्चू काय करते, नागाची तयारी करते का, आणि काय आहे आजच्या लंचमध्ये, आज काय स्पेशल. सो बघूया किचनमध्ये काय खुडबुड चालू आहे. हे ब्युटिफुल, व्हॉट इज हॅपनिंग, आणि काय चाललं आहे आज, काय स्पेशल. काय नैवेद्य दाखवणार आहेस तू मला, म्हणजेच तुझ्या नागाला? माझा नाग असा बाहेर येतो ना, माहितीये ना तुला, तर तू काय दाखवणार आहेस आज नैवेद्य? आलास काय तुला काही कामधंदे नाही का रे? येतो नुसतं आपला सकाळ सकाळ काय खायला बनवणार आहे, काय दिवसभर नुसतं आपला खाण्याचाच विचार. पहिले 2 डबे घेऊन जायचा, आता 1 डब्बा घेऊन जातो तरी नाही, सुधारणाच नाही याच्यामध्ये. नुसतं आपला काय खायला बनवलंय आणि नुसतं. मला तर खूप मजा आली, खूप मस्त होता, खूप मस्त लंच होता आणि खूप छान होतं, मस्त मजा आली जेवण. आता खूप बरं वाटतंय. अरे बापरे, नुसता जेवण ढक्कार मारून झोपतो वाटतं तू. बस कसलं काय काम करतो, कसं होणार एवढं खाणार, तर नुसतं खातच असतो, खायलाच जातो तिकडे. आता तर त्याला स्पेशल कॅबिन पण मिळालंय तिथे बसून खायला. आणि बापरे, आणि तो कार्यक्रम नाही काय झालं काय माहिती. बापरे, म्हणजे त्याच्यावर आपण येणारच आहोत, त्याच्यावर आपण बोलणारच आहोत, पण ती किती तयारी आणि काय, म्हणजे हे तर असं विकतचं पब्लिक बोलवतं ना. म्हणजे आधी आता आपल्याला माहितीच होतं की ही सगळ्यांना काहीतरी गिफ्ट्स वगैरे देऊन मारते आणि बोलवते आणि त्यांना कॉन्टेंटसाठी, पण ही आता लिटरली हिची तारीफ किंवा हिचं काम एक्नॉलेज करण्यासाठी किंवा हिचं काही प्रोग्राम असेल तर तिथे लोकांनी यावं म्हणून त्यांना आजकाल काय घेऊन पण देते. म्हणजे तुम्ही या, मी तुम्हाला गिफ्ट देते, तुम्ही येण्याच्या बदल्यात तुम्हाला गिफ्ट मिळेल, तुम्ही या. ते असतात ना ते फ्रॉड एजन्सीज वगैरे, ते कॉल कसं करतात की तुम्हाला गिफ्ट लागलंय, तुम्ही या आणि मग आपलं काहीतरी खपवतात. तशातला हिचा प्रकार आहे की बाबा तुम्ही या, मला माझी तारीफ करण्याचे किंवा माझ्याबद्दल 4 शब्द चांगलं बोलण्याचे आणि टाइमपास करण्याचे, नाहीतरी तुम्हाला काय कामधंदे आहेत, तुम्ही तर माझे फॅमिलीमधले माझ्यासारखेच फुकटे येडे आहेत. तर ठीक आहे, तुम्ही या ना, काय त्याच्या बदल्यात तुम्हाला मी नुसतंच असंच नाही पाठवणार आहे. खाली हात आएंगे और खाली हात नाही जाएंगे तुम, खाली हात आने काय और हात भरके लेके जाणे काय, ते मी तुम्हाला घे ना फनी या, माझ्यासाठी काही करू शकतो. माझी सगळी स्वप्न पूर्ण करायला तो सगळी माझी स्वप्न पूर्ण करतो. आणि असा नवरा सगळ्यांना मिळाला पाहिजे, जो सगळी स्वप्न पूर्ण करतो बायकोची. माझी स्वप्न मी बघते पण पूर्ण फनी करतो. तर तो तुम्हाला काय म्हणजे खर्च करणार आहे आणि तो तुम्हाला सगळं काही देणार आहे जे तुम्हाला पाहिजे ते. तुम्हाला कोणाला ड्रेस, कोणाला साडी, कोणाला शॉल, कोणाला फुलं, खाय तरी फुल ना फुलाची पाकळी सगळ्यांना देणार आहे. तर तुम्ही नक्की या. माझी त्याच्या बदल्यात तुम्हाला थोडीशी तारीफ करायची आहे आणि जे मी पण काय पकवेन त्याच्यावरती थोडंसं टाळ्या मारायच्या आहे. बस एवढंच तुमचं काम आहे, ते तेवढं खरा बस. आणि बाकी फनी सगळं काही मॅनेज करेल. मला काय वाटतं माहिती आहे बोचू, तू ना सगळ्यांना एक वायपर गिफ्ट दिला पाहिजे. म्हणजे असं एक असं मास्क काहीतरी असं किंवा असं, आणि त्याच्यावरती ना असा वायपर लावलेला असला पाहिजे. कारण तू एवढं ते सगळ्यांना साखर खाऊ, फानी खाऊ असं करून एवढी तुझी थुकी उडत असेल ना, बापरे काय सहन करावं लागतं एका गिफ्ट पायी.
मला वाटतं हगारोने हिचं घर भरणार आहे. मला हगारोने उद्या रिअल इस्टेटमध्ये वगैरे उतरला ना तर हिला एक अशी रूम पण देईल वाटतं हगारो, त्याच्यामध्ये सगळे प्रॉडक्ट ठेवायला. कारण थोड्याच दिवसामध्ये हिच्या घरात माणसं कमी आणि हगारोचे प्रॉडक्टच जास्त दिसणार आहे. काय बाप रे बाप, आता काय नाही तर ते कपडे वाळवण्याचं काहीतरी आणलंय. नाही म्हणजे युजफुल आहे पण काय ते किती म्हणजे असे 5-5 कपडे, म्हणजे इतके कपडे होतात. मी तर फ्रँकली सांगू का, मी तर आठवड्यातनं 2दाच कपडे धुते. कारण का रोज रोज असं मला कपडे लावायला मिळत नाही. तर मी 2 आठवड्यातनं असं म्हणजे मध्ये एकदा आणि नंतर एंडिंगला एकदा असं. तर बराच लोड असतो कपड्यांचा जेव्हा धुतो आम्ही कपडे तर तेव्हा. तर असलं बाबा काय हे होणारच नाही आहे. असं काय म्हणजे काय 4-4 कपडे नाही धुत की बाबा थोडेसे लावले सुकवले आणि झालं म्हणून. तर असं लावत बसलो तर झालं. आणि माझे कपडे सुकवत बसली ना मी ते हगारोमध्ये, तर मग माझ्या घरचं बिल कोण, तुझा तात्या भरणार आहे हां का कोण भरणार आहे? तुझी चिमकांडी भरणार आहे? तिला दे ना. बकवास, तिचे काय असणार असून हां, चड्डी ब्राडू आणि काहीतरी असेल ना एखादं, तेवढंच वरचं काय घालते ते तेवढंच असेल. तिला उपयोगाचं आहे, एकटीच राहते, तिला दे ना, तिला वापरायला सांग ना. आम्हाला कशाला पकवते? आणि तिचं बिल पण तूच भर, फुकटीच आहे तशी पण ती चिमकांडी. आणि कोण भरत असेल आणि काय काय माहिती काय करते. तर तिला दे, आम्हाला कशाला सांगते घ्यायला वगैरे. उगाच असं दाखवते तसं काय फ्री नुसतं ते असं लावलं आणि झालं आणि होणार. आणि तुम्ही असे पटकन कपडे सुकवू शकता आणि तुम्ही हे घ्या आणि तुम्ही ट्राय करा आणि तुम्ही इथे असं वॉल माउंट पण करू शकता, नाहीतर असं चिकटवू पण शकता. अरे काय चिकटवू शकते काय? त्याला काय कपडे वगैरे लावल्यावरती ते काय खाली नाही येणार काय? कोणाला येडा बनवते हां? आणि बिल ते इलेक्ट्रिसिटीचा जो माणूस ज्याला खरंच परवडतं आणि ज्याला नाही आहे ऑप्शन, किंवा सुकत नाही घालायचे आहेत, वाळत नाही घालायचे आहेत, किंवा काही वॉटेवर त्याला पटापट सुकून पाहिजेत ते कपडे, तो ड्रायर विकत घेईल ना. एक्सक्लुझिव्ह ड्रायर पण मिळतो, तो घेईल. जसं US UK मध्ये वगैरे आहे ते वर्षानुवर्ष म्हणजे पूर्वापार चालत आलेलं आहे त्यांच्याकडे. तसं आजकाल इंडियामध्ये पण मिळतं, तर ते वापरतील ना. एवढंच आहे तर एक वॉशिंग मशीन आणि एक ड्रायर बसवतील आणि त्याच्यामध्ये कपडे सुकवतील. एवढा पैसा आहे आणि एवढं करू शकतात. तर हे कशाला 4-4 कपडे घालून घालत बसतील? काही दाखवायचं म्हणून दाखवते. दे, तुला सांगितलं ना, जास्ती नाटकं करू नको. चुपचाप एवढं आहे ना, तिची चिमकांडीला दे, तिच्यासाठी बरं आहे ते. एक चड्डू, एक ब्राडू आणि एक वरचा कपडा मॅक्सी काहीतरी सुकवलं, आणि नाही तर कुठे बाहेर गेली असेल तर ड्रेस, बस 4 कपडे असतात मोजून, ते सुकवू शकते ती आणि तिच्यासाठी एकदम युजफुल आहे. आले मोठे नुसतं. बापरे, ते किचन तर भरूनच टाकलंय सगळं फुकट. ते ठेवून घेते आपलं नुसतं खच आणि काहीतरी उगाच काहीतरी करत बसायचं त्याच्यावरती. डबल कामं कसलं काय, नुसतं पटापट होईल तर ते नाही. सगळं ते मशीन लावा, ते करा आणि ते असेंबल करा. मग त्याच्यामध्ये फक्त एकच काहीतरी आयटम बनणार आणि ते सगळं डबल उद्योग त्याच्यामध्ये ना. ते सगळं करेपर्यंत ते तामझाम ते काढा स्पेशली आणि मग ते लावा आणि ते सगळं करेपर्यंत 4 कामं अजून होतील माझी. असले उद्योग करायला एवढे, प्रत्येक गोष्टीसाठी वेगळं गॅजेट. बोचुमॉन कुठची, तो डोरेमॉन होता, तो पोटातनं गॅजेट काढायचा. हिचं नाव माहिती आहे ना काय आहे, म्हणजे समजून जा कुठून गॅजेट काढत असेल. हिने सांगितलेली घ्या आता गॅजेट, तिथून काढलेले आहेत. आणि ते एक बाबा कसलं ते मुळालेनचं, ते कॅरेट नाही मुळाले नाही आपले. तर मुळालेंचं काय ते किती म्हणजे असे किती स्कीम केले. तू असं वेगवेगळ्या दर महिन्याला असं वेगवेगळी असं काढले का. जानेवारीमध्ये जाऊन 9 महिन्याची काढली, मग फेब्रुवारीमध्ये जाऊन परत 9 महिन्याची काढली, मग ती फेब्रुवारीपासून स्टार्ट झाली, मग मार्चपासून स्टार्ट झाली असं. कारण आत्ता गेल्या 5-6 महिन्यात नाही म्हटलं तरी 3-4 वेळा गेली. आपलं माझं ड्यू झालं, मंगळसूत्रच घेतलं, माझं हे झालं म्हणून मग मी ब्रेसलेटच घेतलं, मग आता माझी बांगडीच घेतली आणि मग आता मी अंगठीच घेतली. किती वेळा. अरे बाबा, वर्षातनं एकदा होतं ना ते. तुझं काय सारखं आपलं सारखं ड्यू होतं आणि सारखं जातं. आणि फनीने घेतलं माझ्यासाठी गिफ्ट म्हणे. कसलं डोमलाचं गिफ्ट शी. म्हणजे तो फनी ना निब्बा, तो कुठल्या लेवलला जातो, काहीही करू शकतो तो. तरी पण नुसता आपला तुझ्याबरोबर दुजा भाव करते ते करतेच. तुला काय लोमत्यासारखा लोमकळत ठेवलाय तेच तुझी फक्त मजा घेते ती, तुझ्या ह्याच्यावरती एन्जॉय करते. तुला असं फक्त तेवढ्या पुरतं असं फनी माझा फनी, आय एम सो लकी फनी असं बोलून बस तेवढंच तुला खुश करते. बाकी जास्त काय अपेक्षा ठेवू नको, समजला का. येडा कुठचा स्वतःच काटून घेत असतो बघा तेव्हा नुसते. हा घे ना, वरचे पैसे मी देतो, हा हे घे ना, ते कर ना, घे ना बच्चू माझी बोच्चू, घे तुला जे पाहिजे ते घे, मी आहे तुझा फनी दिवाना.
अरे कसला रे कसला, म्हणजे काय सेल्फ वर्थ नावाची गोष्ट नाही आहे या माणसाकडे. ह्याला बिलकुल असं वाटत नाही अरे तू काय म्हणजे इमान बिमान काय तुला काय आहे की नाही, मान मान सन्मान. डॉक्टर आहे ना तू, कसा एवढा पडीक आहे रे नुसता. शी, तुला तर उभं पण नाही करत ती, फक्त कामापुरता मामा बनवते. तुझा मामा बनवून ठेवलाय चोम्या कुठचा, फनी गुडप्या कुठचा. बाय द वे, गुडप्यावरून आठवलं मला, आपली एक फ्रेंड आहे स्नेहा म्हणून, तर स्नेहा पवार, तर तिला थँक्यू बोलायचं आहे. तर बराच हा गुडप्या शब्द खूप फेमस झाला, गुडप्या गुडप्या गुडप्या. तर हा शब्द तिची देण आहे. आज फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने सगळ्यांना हॅपी फ्रेंडशिप डे. आणि त्याच्यावरून मला आठवलं की मला एकाहून एक वल्ली भेटलेत. तर माझी तर आहेच, तुम्हाला माहिती आहे वोकॅब्युलरी एकदम खतरनाक शब्दसंपत्ती, पण माझ्याबरोबरच मला जे जॉईन झाले ते माझ्यासारखेच असे एक वल्ली आहेत, एकाहून एक आहेत, एकदम भारी आहेत, एकदम झकास आहेत, एकदम फुल ऑन आणि एकदम टकाटक आहेत. सो कधी कधी त्यांच्या शब्दसंपत्तीतले पण शब्द माझ्या डिक्शनरीत ऍड होत असतात, मी करून घेत असते. आणि मग ते जेव्हा असे फेमस होतात किंवा जेव्हा ते असे लोकांना आवडतात आणि एक एक ट्रेंड सेटर असा एक शब्द तयार होतो, तर तेव्हा खूप मस्त वाटतं. असं वाटतं की वाव, काय मस्त जबरदस्त कम्युनिटी एक फॉर्म झाली आहे आपल्या सगळ्यांची. तर अशा सगळ्या माझ्या वल्ली मैत्रिणींना, मित्रमैत्रिणींना मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि असे बरेच असे शब्द आहेत, पण मला ना प्रत्येक वेळेला ते लक्षात राहत नाही की मला ना, इवन मला जीजी हे पण जे ॲब्रिव्हिएशन आहे ते पण कोणीतरी दिलेलं आहे, पण मला आठवतच नाहीये आता. त्या दिवशी माझा नवरा म्हणाला की तू नोट करून ठेवायचं होतं ना, म्हणजे कोणी तुला सगळ्यात पहिले जीजी असं बोलायला सुरू केलं आणि नंतर मग ते एक नॉर्म झाला आणि सगळेजण म्हणजे माझं नावच ते पडलं. तर ते पण कोणीतरी मला जर हे पॉडकास्ट तुम्ही ऐकत असाल आणि जर ते नाव तुम्ही दिलं असेल मला, तर प्लीज कॉमेंटमध्ये मेन्शन करा, कारण मी खरंच मला हवं आहे, म्हणजे मला जाणून घ्यायचं आहे की कोण आहे ते, मला लक्षातच येत नाही आहे. सो प्लीज जर असेल तर मला नक्की मेन्शन करा. चला तर मग मूव्हिंग ऑन टू पॉडकास्ट. तर ते मुळालेंचं एक काय तिचं प्रकरण आहे काय कळत नाही आहे, त्याची काहीतरी बनायचं बघते आता. सगळेच जण असं कुठून ज्वेलर्सर शोधून आणतायत, तर हिचं जरा म्हणजे हिची जास्तीत जास्त खरेदी जिथून होते तिथेच ही आपला फायदा काढण्याचा बघणार ना. तर ही बहुतेक तिकडे जात असते सारखी असं छोटं मोठं काही ना काहीतरी घ्यायला, तर तिथे आणि ॲडिशनल काहीतरी डिस्काउंट किंवा तिकडचंच झालं तर मग आपल्याला एक आणि असं सोहळा करता येईल ना, की बापरे मी त्यांची मॉडेल झाली बाबा, तुम्ही तर हे इकडचे तिकडचे ज्वेलर सरांचे असे म्हणजे अशा गल्लीबोळ्यातल्या ज्वेलर सरांचे मॉडेल व्हा, मी तर मोठ्या ब्रँडची झळकणार. त्याच्यासाठी मी पूर्ण एडी चोटी का म्हणजे मी दर महिन्याला त्यांच्याकडे असे पैशाचं असं दर 9 महिन्याचं ना, प्रत्येक महिन्याला असं जानेवारीपासून स्टार्ट होणार, फेब्रुवारीपासून स्टार्ट होणार, असं म्हणजे दर महिन्याला मॅच्युअर होईल अशी स्कीम घेणार. आणि मी असं म्हणजे काहीतरी तिकडे रेकॉर्ड करूनच दाखवणार की त्यांच्या याच्यावरती माझं नाव झळकलं पाहिजे, मोठ्या ब्रँडवरती ब्रँड. सो त्याच्यासाठी फुल ऑन एकदम एडी चोटी का जोर लावते, फुल ऑन एकदम प्रयत्न चालले आहेत. फणीची साल्टी निघाली तरी चालेल, बाकी आहेच काय त्याच्यामध्ये. तर आपण तर तिकडे मला करायचंच आहे. फनी माझं स्वप्न आहे, तू पूर्ण करणार की नाही? फनी माझी सगळी स्वप्न पूर्ण करताऊ, पण तरी पण फनी ना सक्त लोंडा एकदम बजेटपासून हल्ला नाही. हा तोंड बिन असं एकदम लाडात येऊन दाखवत होती मला हेच पाहिजे, पण ती पण आउट ऑफ बजेट जाते. तर फनी बोलतो नाही तीच घे, ती दुसरीच घे. बरोबर फनी, असंच हेच म्हणते मी तुला, गोडीत म्हणजे करायचं नाही असं नाही, म्हणजे बायकोच्या इच्छा नवराच पूर्ण करणार ना, नाही तर आणि कोण पूर्ण करणार. आता तुझ्या बायकोला असं आवडतं असं तर ठीक आहे, पण अशा गोष्टीसाठी तर तूच आहेस ना, तर त्याच्यामुळे करतोस ते ठीक आहे, पण लिमिटमध्ये स्वतःचं पण ठेवलं पाहिजे ना. नाही तर बड्या बाता त्या दिवशी तो मारत होती की असं नको तसं नको, आणि मग काय स्कोर खराब होतो, आणि मग क्रेडिट कार्ड नको, हे ते वगैरे. तर असं असेल पहिले हिनेच याला असं तोंडबिन पाडून असं लुबाडलं असेल आणि अव्वाच्या सव्वा खर्च करायला लावला असेल, आणि आता त्यालाच सून होते मोठी. तो शहाणा झालाय आता हळूहळू, देर आहे दुरुस्त आहे. आणि ती मुलगी पण तशीच झाली आहे एकदम मटेरियलिस्टिक गोष्टी. बापरे, त्या दिवशी काय तो म्हणे माझ्या डोळ्यात पाणी आलं, असं काय बोलली की डोळ्यात पाणी आलं?
हां, सगळीच लहान मुलं बोलतात. बाप्पा सगळ्यांचाच फ्रेंड असतो, ते असं जनरली बोलतातच. आणि तू तिला दिवस रात्र ते असं देवाची प्रार्थना आहे ते आणि उगाचच ॲक्टिंग करायला लावते ना, त्याच्यामुळे ती आता पक्की मुरली आहे आणि ती आता हळूहळू आपलं ॲक्टिंग स्किल्स दाखवायला लागली आहे. शेवटी ते जसं आपण जे पेरतो ना तेच उगवतं तसं झालेलं आहे. आता दिवसभर तेच बघते. तेच आता त्या दिवशी मी इन्स्टाला स्टोरी लावलेली तसंच आहे की उद्या तर तिला विचारलं की तुझे आईवडील काय काम करायचे, तर ती सांगू शकते की माझी आई रील्स बनवायची, ती रील स्टार होती आणि माझे वडील तिचे कॅमेरामॅन होते. नेहमी तिच्या ढुंगूवर कॅमेरा मारत असायचे. हां, ढुंगूच्याच रील्स असायच्या जास्त करून. तर तुम्ही बघू शकता. तर हे होतं माझ्या आईवडिलांचं प्रोफेशन. तर तसं ती बघते की किती पैसा आणि कसं पैसा सगळं काही पैसा आहे, नुसतं गिफ्ट्स आहे आणि बाहेर फिरणं आहे. त्याच्यामुळे ती बोलता बोलता म्हणजे मुलं मनाची निर्मळ असतात ना, ती बोलून गेली की मग मी देवाच्या पाया पडते आणि देवाची प्रार्थना करते, कारण मग तो मला अजून पैसा देणार, अजून पैसे देणार. तर ही लगेच काय बोलते, अरे काय हसते काय येडी. तिला सांगायचं की पैसा सगळं काही नसतं बाळा, पैसा तर असतोच, पैसा आहे महत्वाचा, पण त्या व्यतिरिक्त आपल्याला एक चांगलं ह्युमन बिईंग बनायचं असं जसं की तू नेहमीच म्हणते. तर ते जरा तिला द्यायचं ना प्रवचन. आम्हाला कशाला पकवते ग बचनी द भोचमान. ती सायकल आणली आहे ती तर सडतेच आहे. ती पहिली सडली आणि त्या पहिल्या जे कोणते शॉप वगैरे दाखवलं होतं ना, तर त्याने तर या ढबीडुकरे गावात दिसला ना, त्याला तर असं डुकरासारखा चिखलात लोळवला पाहिजे. आणि तिथे तेव्हा त्याचं सगळं शॉप बीप तिकडे काम होतं, तर ते गावातलं शॉप अगदी गावात होते तेव्हा काहीतरी कामासाठी, काय घरचं होतं की काय गणपती होते का काहीतरी होतं, तेव्हा गावात होते. तर या मायसेचा बर्थडे होता, तर त्याचा जीव मी कधीची हे केली होती तिच्यासाठी सायकल. आपला मोठेपणा दाखवायला त्या गावातनं सायकल घेतली, त्या ते स्टोर बीर दाखवलं. असं मोठा व्लॉगर गावातला, कोण विचारत पण नाही, थुकत पण नाही याच्यावर. तर असला व्लॉगर मोठा शहाणपणा करायला तिथून घेतला आणि झालं. सगळेच दुसरं प्रमोशन मिळालं. ह्या सायकलची म्हणे चेनच निघत होती, सारखं असंच प्रॉब्लेम होते, तसेच प्रॉब्लेम होते. तर आता मी ह्या सगळ्यासाठी तुम्हाला एक सोल्युशन आणलं आहे. आणि मग दुसरी सायकल ते पुण्याला जाऊन घेऊन आला. आणि तर मला हेच सांगायचं आहे की बाबा, ती सायकलचा वापर वगैरे होत असेल, कुठलीही गोष्ट जर वापरली नाही तर त्याला गंजच चढतो, नाही का. तुला तर चांगलंच माहिती असेल, तुझ्या स्वतःच्या आणि तुझ्या बायकोच्या बुद्धीला कसा गंज चढलाय वापरत नाहीस म्हणून. त्याच्यामुळे त्या सायकलला गंज चढला, म्हणून तिची सायकल सारखी खराब होते. आता तू कुठून पण आण, पुण्यावरनं आण, नाहीतर आणि कुठून आण, आणि दुबईवरनं आण, आणि कुठून व्हिएतनामवरनं आण, ती सडणारच आहे, तुटणारच आहे, फुटणारच आहे. कारण काही तिला खेळायचं ऍक्टिव्हिटी, तिचं बालपणच नाही आहे ना. कॉरिडॉरमध्ये असं काय त्या दिवशी पुरतं फक्त दाखवायचं म्हणून फिरवलं बस, तिथेच ठेवलंय तिचं फक्त मॉल, DIY बस, हे घे ते घे आणि स्टिक्कर घे आणि स्टिक्कर लावत बस. अरे बाबा, तिला जरा मुलांमध्ये सोड, जरा खेळू दे, तिला तिचं बालपण जगू दे. कसलं काय करून ठेवलंय तिचं, नुसतं आपलं स्वतःबरोबर शॉपिंग करत फिरवायचं, खात फिरवायचं आणि मग काहीतरी असंच. तिला पण 2-4 वस्तू म्हणजे तू काहीतरी घे त्या DIY मधनं आणि स्वतःच एकटेच काहीतरी बनवत बस. नाहीतर मग आहे कोण ना कोणतरी, बाबा तर वेल्लाच आहे, तर ढुंगूवरून फुरसत मिळाली तर मग तुझ्याबरोबर बाबा खेळेल. पण बाहेर खेळायला जायचं नाही. आपण काय आपलं वेगळं आहे, आपलं क्लासच वेगळं आहे. असं काही आम्ही येत नाही, असं आम्ही कशाला खेळू बाबा, आम्ही तर मोठे बाबा, स्वतःच रेकॉर्ड करून स्वतःच काहीतरी अवॉर्ड घेणारे सेल्फ प्रोक्लेम्ड इन्फ्लुएन्सर आहोत. तर आमची मुलं कशी खेळतील, सडू देती सायकल. ढबीला तर असं मिळतच असतं, आज हे मिळाले उद्या दुसरा कोणतरी म्हणजे सायकलवाला, सायकल प्रमोशन मिळतच राहील. असं पण आणि तसं पण त्याचं बदलतच असतं. त्याचं टेन्शन तू घेऊ नको. हे असलं बालपण. आणि म्हणे की डोळ्यात पाणी आलं, तिची हालत बघून नाही का डोळ्यात पाणी येत. आपली मुलगी कशी एकटी आहे, तिला कोण फ्रेंड्स नाही, काय नाही, ते बघून नाही डोळ्यात पाणी येत. फालतूचं काहीतरी बकवास. सो हे सगळं जे छोटे मोठं म्हणजे मी जे नोटीस केलं होतं, तर ते तुमच्याबरोबर शेअर केलं बाकीच्या व्लॉग्सबद्दल, व्हिडिओजबद्दल. आणि आता आपण मेन मुद्द्याला हात घालूया. आणि त्याआधी मला अजून एक सांगायचं आहे. तुम्ही जर तो श्रावणी शनिवारचा जर शॉर्ट बघितला असेल, तर त्याच्यामध्ये भाकरी थापतानाचे हात वेगळे नाही का वाटले तुम्हाला? का हे फक्त मीच नोटीस केलं? आणि आपण हिच्या भाकऱ्या तर बघितल्याच आहेत कशा असतात, त्या सगळ्या कडा फाटलेल्या. तर ते कोणीतरी वेगळ्यानेच बहुतेक आंटींनी केली असावी भाकरी.
तर भाकरीचा नैवेद्य होता. तर तुम्ही पण नोटीस केलं असेल तर मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. चला आता आपण मेन अवॉर्डबद्दल, ज्याची तुम्ही एवढा वेळ वाट बघताय, इतके दिवस वाट बघताय की जीजी काय बोलणार, तर त्याच्याबद्दल आपण एक कम्युनिटी एक शॉर्ट ऑलरेडी टाकलेला आहे. पण मला हे असं सांगायचं आहे की ही एक अशी एंटायटी आहे की जिथे तुम्ही स्वतः रजिस्टर करू शकता आणि तुम्ही असं बिडिंग कसं असतं की 1001, 1002, 1003 आणि मग क्लोज, जे पण ज्याने फायनल अमाऊंट म्हणजे त्याच्यावर कोणी नाही लावली की ते तिथे क्लोज होतं. तर तशाच प्रकारचं तिथे तुम्ही तुमचं रेकॉर्ड सांगायचा की मी हा रेकॉर्ड करणार आहे. जर तुमच्या अगोदर आधी कोणी तो रेकॉर्ड वगैरे केला असेल तर ते तुम्हाला तसं सांगतात, नसेल तर तुम्ही तो एक नवीन रेकॉर्ड सेट करू शकता. आता व्लॉगिंगसाठी जर तुम्ही टाकलं की आता मी डेली कॉन्सिक्युटिव्ह एवढे दिवस कंटिन्युअस व्हिडिओ टाकणार आणि समजा मी सांगितलं की मी 100 व्हिडिओज टाकणार, 100 डेज चॅलेंज, तर ते चॅलेंज ऑलरेडी कोणीतरी कंप्लीट केलं आहे, त्यांच्या ह्याच्यामध्ये नोंद आहे, तर ते बोलणार नाही 100चं झालेलं आहे, तुम्ही 200चं घ्या किंवा 500चं घ्या, इथपर्यंत झालेलं आहे, 400पर्यंत झालेलं आहे, 350 डेज म्हणजे फुल इयरवालं, तर तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त करा तुम्हाला रेकॉर्ड ब्रेक करायचा असेल तर. आता उद्या हिचा पण रेकॉर्ड कोणतरी ब्रेक करेल, तर ते तसं असतं. तो स्वतः आपण तिकडे रजिस्टर करायचं असतं, ते तुमच्याकडे येत नाही. इट इज नॉट अ टॅलेंट हंट की बाबा ते स्वतःहून असं कोणाला तरी निवडतील असं वगैरे, तसं नाही आहे. हिने स्वतः काही महिन्यांपूर्वी रजिस्टर केलं होतं आणि मग त्यांनी ते कंप्लीट केलं. त्याचे त्यांना काय ते असतील प्रूफ किंवा काही जे सबमिशन करायचं असेल ते सबमिट केलं की हे बघा हा रेकॉर्ड आहे की मी एवढं जे चॅलेंज घेतलेलं ते मी कंप्लीट केलेलं आहे आणि त्याच्या बदल्यात ते तुम्हाला घरी पोस्टाने ते अवॉर्ड आणि हे मेडल व्हॉटेवर म्हणजे प्रशस्तीपत्रक आणि ते पाठवतात. आणि ते जनरली आपण जसं यूट्यूबचं अनबॉक्सिंग करतो वगैरे तसंच करायचं असतं, पण ते तसं न करता किंवा ते नाही केलं तरी चालेल, कारण हे तुम्ही स्वतःला घेतलेलं चॅलेंज आहे ना. ते तुम्हाला कोणी चॅलेंज दिलं नाही आहे किंवा तुम्ही ते काहीतरी केलंय वेगळं विक्रम म्हणून तुम्हाला शोधून काढलं नाही आहे. तुम्ही स्वतः ते नाव नोंदवलं आणि स्वतः ते कंप्लीट केलेलं आहे. त्याच्यामुळे त्याचा कुठलाच असा सोहळा वगैरे होत नाही. ते तुम्ही मी असं केलं होतं आणि ते मी कंप्लीट केलं आणि त्याच्या बदल्यात मला हे प्रशस्तीपत्रक मिळालं असं म्हणून तुम्ही ते दाखवू शकता. तर ती वेगळी गोष्ट आहे. पण हा सोहळा वगैरे करायचं, बापरे, म्हणजे हे कुठून सुचतं, कुठून, हा काय मूर्खपणा आहे. लिटरली या बाईने म्हणजे लोकांनी यावं, तिचं कौतुक करावं म्हणून त्यांना साड्यांपासून सगळं घेतलं. म्हणजे किती ती हपापलेली आहे. आणि हे सगळं करण्यामागचं मुख्य कारण म्हणजे व्हिडिओज डबघायला जात होते. लोक म्हणत होते की काय नाही, फालतू कंटेंट असतं, कोणी बघायचं नाही. सगळे प्रयत्न करून बघितले, बाहेर फिरून सगळं बघितलं. ते वेंचर्स पण कुठले स्टार्ट करून बघितले, जिजासाली ट्रिप पण करून बघितलं, पण काय नाही, 1 नाही 2 नाही, लोक समजून चुकले होते थुकपट्टीचे धंदे यांचे. मग आता कसं लोकांना वळवायचं, लोकांचं माइंड चेंज करायचं आणि काहीतरी मग आता धमाका करायला पाहिजे म्हणून हे जे प्रकार केला, ही एक थॉटफुली घेतलेली स्टेप आहे की म्हणजे लोक विचार करतील, अरे वा, हिला हे अवॉर्ड मिळालं, हिला हे मिळालं म्हणजे हिला काहीतरी जबरदस्त, म्हणजे हिने काहीतरी केलं आहे आणि ही खरंच चांगली आहे, हिचे व्हिडिओज चांगले असतात. आणि मग थोडे दिवस का होईना ऑडियन्स थोडं डायव्हर्ट होईल, परत बघायला लागेल आणि खरंच हिला कोणीतरी रेकग्नाइज केलं आहे म्हणून लोकांचा तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल, असं काहीतरी ही चाल हिने खेळलेली आहे. पण हे जास्त काळ टिकणार नाही, कारण अगेन क्वांटिटीपेक्षा क्वालिटी ही महत्त्वाची. रेकॉर्ड करायला काय कितीतरी वर्षानुवर्ष व्हिडिओजचा पण रेकॉर्ड होऊ शकतो. काही उचलून टाकलं तरी टाकलं, त्यांना काय फरक नाही पडत की तुम्ही काय टाकताय काय नाही टाकत आहे. तुम्ही टाकताय ना, ते डेज तुमचा रेकॉर्ड काय आहे की इतक्या डेजचं चॅलेंज आहे, बस. मग तुम्ही काही उठून असं बोललात ना सकाळी, हाय हॅलो हे एव्हरीवन, दिस इज द न्यू डे, न्यू स्टार्ट, एवढं बंद केलं ना, असं रोज टाकलं ना, तरीही तुम्हाला ते मेडल पाठवतील. तर ते तसं आहे. तर पण लोकांना तसं नाही चालत ना. लोकांना शेवटी क्वालिटीज द्यावी लागते. ते तुम्ही दिवसाला 10 टाका, नाहीतर 1 टाका, नाहीतर 1 पण टाकू नका. पण तुम्ही जर महिन्यातनं 2 व्हिडिओ टाकले आणि 2 जबरदस्त कॉन्टेंट टाकलं तर तुमचं महिन्याभराचं वसूल होणार आहे.
आणि इवन रोज टाकलं तरी जर तुम्ही नवीन नवीन देत राहिलात, काहीतरी नवीन प्रत्येक वेळेला काहीतरी इंटरेस्टिंग कॉन्टेंट देत राहिलात, तर लोक ते बघणारच आहेत. तर शेवटी क्वालिटी मॅटर्स ऑन यूट्यूबला किंवा यूट्यूब अल्गोरिदमला किंवा तुमचा व्हिडिओ चालणारा दुसरं काहीच, हे सगळे स्टंट बिंट आहे ना, हे काही वेळापुरतंच असतं, त्या दिवसापुरतंच तुम्हाला काहीतरी कमाई करून देऊ शकतं. इट डझंट हॅव लॉंग टर्म बेनिफिट. बचनाच्या बाबतीत पण तेच होणार आहे, परत येणार आहे ती अवकातीवर. सो हे एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की काय ते बापरे बोलवलेले विकतचे, एक चीफ गेस्ट पण एक ते त्याला बोलवला, त्या फेकेवेला मोठ्या मोठ्या हुशाऱ्या मारतो, काय तर म्हणे तुम्ही घ्या ना चॅलेंज, इतकं सोपं नसतं, मी तुम्हाला चॅलेंज देतो. अरे हट, आम्हाला नको तुझं चॅलेंज, फालतू चॅलेंज, आम्हाला नाही करायचे असलं काहीतरी काही येड्यासारखं स्वतःच काहीतरी चॅलेंज घ्यायचं आणि आम्ही, तू कोण आम्हाला चॅलेंज देणार, आम्हाला पाहिजे ते आम्ही करू. आला मोठा शहाणा, माहिती आहे स्वतःचं किती मोठा उजाड पडलाय ते, दुसऱ्यांना नको सांगू, स्वतःचं बघ, तू तेरा देख, तलपट. तो ढबी छपरी, त्याच्याबद्दल तर काय बोलू आता, तो काय कोणाला काय सांगणार आणि काय भाषण देणार आणि काय. आणि ती एक ती जोकमतवाली, त्या जोकमतने काढलं वाटतं फुकट, आता इकडे तिकडे आपली ह्याचे त्याचे तळवे चाटत फिरत असते. कोणी काम देते का काम करून आपली हिला तर बस एवढंच, कोण काय बोलतंय, सिरियस बोलतंय, आपल्याबद्दल काहीतरी चांगलं बोलतंय, आपण त्यांना पैसे देऊन बोलवलंय, काहीतरी लालच देऊन बोलवलंय, तर हिचं काय नाही, हिचं आपलं ते काहीतरी सांगतायत तेवढं तयारी करून आलेत, तर त्यांच्या बोलण्यावर आपलं हिचं उभं राहून तिकडे येडपटकुटची बोचुमॉन. एक आहे ना हसण्याचा विक्रम कर तू, विनाकारण मूर्खासारखं हसणे कॉन्झिक्युटिव्हली, म्हणजे प्रत्येक व्हिडिओमध्ये मी हसते, काय नाही कशात काय नसलं तरी पण मला दात काढायची सवय आहे, असा करून एक विक्रम कर. विक्रमी कुठची मोठी पराक्रम करते. आणि कसले कसले पण तू करू शकते, राहू दे आता सांगत नाही, स्वतःला विचार. ते म्हणतात ना की बाबा कावळ्याने मोराचे पंख लावले ना, खूप असले तरी कावळ्याचा मोर होत नाही, तसं तू असलं काही दाखवलंस ना की मला हे मिळालं आणि मला ते अवॉर्ड मिळाला आणि असं मिळालं आणि तसं मिळालं, तरी पण तू काही चांगलं कोण तुला काही म्हणणार नाहीये, तू काही गोट होणार नाहीयेस, समजली का, बोचूच राहणार आहेस. आणि इतकं होतं तर तुझ्या त्या एरवी एवढ्या नटमोगऱ्या माम्या फिरत असतात, तर त्या कुठेच कशा नाही दिसल्या, तुझ्या मैत्रिणी कोणीच कशा नाही दिसल्या का, फक्त किट्टीसाठीच आहेत तुझ्या बिट्टी मैत्रिणी. आणि तुझ्या पप्पांकडचे कोणीच कसे नसतात ग, हा चिमेचं कोणाशी पटत नाही की काय, की फक्त नुसतीच नटायला आणि मुरडायला फक्त तेवढंच आहे, की कोणाला तुझ्या ह्याच्यामध्ये यायचं नाही, कॅमेरा तुझ्या ह्याच्यामध्ये नाव खराब, आम्ही यांचे नातेवाईक म्हणून अजिबातच लाज वाटत असेल त्यांना म्हणून येत नाहीत. हा. आणि तिसरी गोष्ट, एवढं मोठं मला आजीची आठवण येते, मला आज काय माहिती माझी आजी अशी करायची, मला तिचं वावर असं वाटतोय, असं डोळ्यासमोर येते असं तसं. तर आता गेल्यावरती तर जाऊ दे, आता त्या दिवशी ती मिशा मोठे ढाचे देत होती ना, हे जरा स्वतःच्या साळकाया माळकायांना सांग म्हणा. हां, तू पण एवढं, मी जसं की मी नेहमीच म्हणते, उद्या काय होणार आहेत हे आम्हाला नाही माहिती. अरे काय होणार आहे तर नाही माहिती, तर मग जे आता आहेत त्यांना बघ ना, जे गेले त्याच्यानंतर बोलून काय फायदा. जेव्हा ती आजी होती तेव्हा पण तिला विचारायची नाही, आता गेली तर तुला आजीची आठवण येत आहे, आणि आता जी आजी जिवंत आहे तिला बोलव ना, मग तिच्याकडे जा ना तुझा आवाड घेऊन, तिकडे जाऊन सेलिब्रेट कर ना आटपाट नगरला. इकडे कशाला, मग कशाला शेण खात पडली आहेस. हा रे, तुम्ही विचार करा ना की एवढं त्या आजीची आठवण येते, आता ती आजी गेली तर तिची आठवण येते, आता ती आजी आहे हयात, तिला मग बोलवायचं होतं ना एवढा विक्रम, मग ती खरी चीफ गेस्ट असायला पाहिजे होती, तर खऱ्या अर्थाने म्हणजे खरंच सन्माननीय कार्यक्रम झाला असता आणि असं काहीतरी वाटलं असतं. हे कोणाला थुकरटला बोलवलं त्या फेकाड्याला, हां, आणि मोठ्या मोठ्या बाता मारते. ती आजी आहे, तिला काय किती सन्मान देते ते दिसते मामीला वगैरे, बाकी तर कोणच नव्हतं. हेच टाळकी आपली फालतूगिरी करणारी हेच लोक होते. त्याच्यात त्या दोघींची कमी होती, 2 माम्यांची, पण बाकी तीच टाळकी होती. आणि काय तेच ते नुसतं नाचायचं, काहीतरी वेडेवाकडे येड्यासारखं म्युझिक लावून असं आपलं काहीतरी थिल्लरपणा करायचा, हॅ हु करायचं, खायचं प्यायचं, झालं. आणि काय टायटल काय की 5 वर्षांनी आमचं कुटुंब एकत्र आलं, 5 वर्षांनी. अरे दर 5 दिवसांनी तर हागल्या मुतल्याला येत असतं, तेच करायला नुसतं आपलं छपरी कुटुंब. 5 वर्षांनी म्हणे, अशी सोडली पाहिजे ना हिला, म्हणजे इतके घाणेरडे, इतके फालतू आणि इतके मिसलिडिंग आणि खोटे, धडधडीत खोटे टायटल टाकते ही बाई. कोणाला पटेल तरी का 5 वर्षांनी, तिथेच तर पडीक असतात. आणि ती छुट्टीशी
कसे कुठे कपडे घालायचे ते घाणेरडा तो पांढरा ब्लाऊज, तो पांढरा कलर पण सूट होत नाही. पांढरा ब्लाऊज आणि ते त्याच्यावरती ब्ल्यू साडी बिडी काहीतरी घालून आलेली. म्हणजे ओकेजन काय, आपण काय एकतर ह्या लोकांना ना ते शेवटी तेच ते दिसूनच येतं. काय बोलावं आता, बोलणाऱ्याचं ना तोंड दिसतं, पण किती ना आपण कसं वागतो, काय करतो. आणि हे असलं फालतू आवड तूच ठेव तुझ्याकडे. आणि काय त्याच्यामध्ये लिहून ठेवलेलं काय काय, कुठले म्हणे की हे कुठले शॉर्ट सिरीज वगैरे, पण ती फालतू झुंझुन्यावाला मिलची. आणि ते दुसरं कुठलं ते नवीन लग्न झालेलं जोडपंवालं भवानीवालं. आणि हे कुठलं मी कुसुमची काहीतरी तशीवाली काहीतरी रील बनवलेली, शॉर्ट सिरीज काहीतरी बनवायची. अगं बाई, ना तू नवीन लग्न झालेली वाटते, ना कॉलेजवाली तर अजिबातच नाही वाटत. तर जरा बघायचा आपला आकार उकार आणि त्या भवानी आणि मिलचा, झुंझुन्यावाल्या मिलचा कसा आहे. काहीतरी आपलं पिवळा टी शर्ट आणि लाल जॅकेट घालून फिरत असतो झुंझुना घेऊन. हे कसले रेकॉर्ड आहे आणि कोण बघतं आणि कसलं याच्या अप्रिशिएट करण्यासारखं काय आहे ह्याच्यामध्ये. ह्याच्यापेक्षा चांगलं तर आमच्या लहानपणी आम्ही मस्तपैकी घर खेळायचो, हे की नाही मंडळी. फालतू फक्त रेकॉर्ड केलं नाही म्हणून. नाहीतर अशा 101 मस्त आम्ही रेसिपी बनवायचो. आणि किती मस्त असं काय काय असे आई बाबा ऑफिसला जातात आणि मग त्यांची छोटी छोटी मुलं असतात. किती मस्त मस्त स्टोरीज असायच्या आमच्या. आणि सगळ्यात मेन म्हणजे तो ड्रेस, बापरे, अक्षरशः बुबू गुदमरले त्याच्यामध्ये. म्हणजे बाहेर निघालं, बापरे, बघायचं तरी ना जरा घालून, जरा कसं फिटिंग आहे काय आहे करून घ्यायचं जरा ना. आयशीसाठी एवढं कुठे जातेस ब्लाऊजचं फिटिंग करायला, तेव्हा जरा स्वतःचं पण जरा ऑल्टर करून, म्हणजे कशाला ना ते किती आहे तो हव्यास, आपण त्याच्यात नाही पुरत आहे नाही आपलं त्याच्यात तरी कोंबायचं आपलं पोतं कसं तरी करून. आणि आज तर काय म्हणत होती काय की आम्ही ना 4 महिन्याचं असं 4 महिन्यांनी आम्ही पेस्ट कंट्रोल करतोच कारण मग कुठला प्राणी कधी आत घुसेल सांगता येत नाही. अरे बापरे, म्हणजे कुठला प्राणी ग, चावट, कुठल्या प्राण्याचं पेस्ट कंट्रोल केलंय सांग जरा. म्हणजे असं नीट बोलायचं, कुठला प्राणी आत घुसेल म्हणजे काय. शी, तो बोलेगा की बोलताय असं थोडी होता है. फिर बोलेगा ही ऐसा तो बोलेगा ही ना बॉस. बापरे. सो असा हा अजीर्ण होणारा, अजिबात सहनच करू शकत नाही असावाला हा कसला तरी फालतू स्टंट एकदाचा झालेला आहे. कसला तो अवॉर्ड सेरेमनी असं थोडी असते. अवॉर्ड सेरेमनीला जे खरं रिअल असतं तेव्हा असे सगळे कॅन्डिडेट्स येतात, सगळे नॉमिनीज येतात आणि मग अनाऊन्स होतं आणि ते लोक हॉल बुक करतात. हे कुठला प्रकार आहे. स्वतःच एकटीच आपलं मेच आपणच भगवान आहे, मी खुद कोच अवॉर्ड दूंगी असं काहीतरी स्वतःला दिलेलं अवॉर्ड फडतूस. काय बोलावं शी यार. म्हणजे खरंच. आणि तुम्ही कोरावर आणि रेडिटवर वगैरे या संदर्भात अजून माहिती मिळवू शकता की कसं पैसे बिसे पण सगळं मॅनेज होत आहे. सब कुछ मॅनेज होत आहे. फनी सब कुछ मॅनेज करताय. सो यू कॅन चेक इट आउट. आजच्या पॉडकास्टमध्ये इतकंच. भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर. बाय. मासरा.